सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी मानल्या जाणाऱ्या फातिमा शेख यांच्याबद्दल दिलीप मंडल यांचा गौप्यस्फोट। अस्तित्वात नसलेलं फातिमा शेख हे पात्र आपणच तयार केल्याचा दावा। वाल्मिक कराडवरती पीएमएलए अंतर्गत कारवाई का नाही? ईडीच्या नोटिशीवरती बोट ठेवत सुप्रिया सुळेंचा सवाल। वाल्मिक बीड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष असल्याचाही केला दावा। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण। राजकारण शिगेला मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा। हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा। दादरच्या फुटपाथवरील भाजी विक्रेत्यानं टोरेस कंपनीमध्ये गुंतवले होते तब्बल 14 कोटी रुपये। प्रदीप कुमार वैश्य यांच्या गुंतवणुकीनं सगळ्यांचे डोळे विस्फारले। फसवणुकीचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचं पथक दादरच्या टोरेस कार्यालयामध्ये 11 कोटी रुपये असलेली 3 खाती गोठवली। बिल्डिंगच्या बाहेर तक्रारदारांची गर्दी। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंकडून तिसऱ्यांदा भेट। एकनाथ शिंदेंशी निगडीत खात्यासंदर्भातल्या कामांसंदर्भात मागणी। वांद्रेमधील भारतनगरमध्ये एसआरए कडून अनधिकृत बांधकामांचं पाळकाम सुरू। सुरुवातीला सरेंडर केलेल्या घरांवरती आता हातोडा। ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा आम आदमी पक्षाला पाठिंबा। दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा काँग्रेसला गर्भित इशारा। केजरीवालांचा पक्ष चांगला असेल तर पृथ्वीराज चव्हाणांनी आपमध्ये जावं। काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांचा खोचक सल्ला। दिल्ली विधानसभेसंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास। चव्हाण यांची सारवासार। मंत्रालयामध्ये आलिशान लंबोर्गिनीला चेकिंगसाठी डायरेक्ट एंट्री। लंबोर्गिनीमधून आलं तरी कोण? दिवसभर मंत्रालयात वेगवेगळ्या चर्चा। समुद्र किनाऱ्यावरती ड्रोनची करडी नजर। सागरी सुरक्षा, घुसखोरी, अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोनचा वापर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।